चला पहा एकदा. आज आपल्याला पाहायचंय प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं याबद्दल आपल्याला बोलायचंय. मग वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांनी, वेगवेगळ्या शास्त्रज्ञ लोकांनी प्राणी वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. मग त्यामध्ये सर्वात प्रथम पद्धत वापरली ती म्हणजे ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल नावाच्या शास्त्रज्ञाने, त्याला आपण कृत्रिम पद्धत असं म्हणतो. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना 3 महत्वाच्या आधारावर त्याचं वर्गीकरण केलं. एक, प्राण्यांचा आकारमान. 2, प्राण्यांच्या सवयी. 3, प्राण्यांचा अधिवास. या मुद्द्याच्या आधारावर त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं. आणि म्हणून अरिस्टॉटलने जी पद्धत वापरली गेली त्याला कृत्रिम पद्धत असे म्हणतात. परंतु विज्ञानातल्या प्रगतीनुसार पुढे पुढे संदर्भ बदलत गेला आणि संदर्भानुसार त्याचे मुद्दे सुद्धा बदलत गेले. त्याच्या या व्यतिरिक्त अजून कोणकोणते शास्त्रज्ञ होते पहा. थिओफ्रेस्टस, त्यानंतर प्लिनी जॉन रे, लिनियम यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा वापर केला. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा वापर करण्यात आला. आणि वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत ही कशावर अवलंबून होते तर वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत ही सजीवांच्या शरीर रचनेविषयी, त्यांच्या गुणधर्माविषयी, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्याच्या आधारावर वर्गीकरण करण्यात आलं. म्हणजे झाल्या 2 प्रकारच्या पद्धती, एक कृत्रिम आणि दुसरी नैसर्गिक. कृत्रिम पद्धतीमध्ये किती गोष्टी होत्या? 3. एक, प्राण्यांचा आकारमान. 2, प्राण्यांच्या सवयी. आणि नंबर 3, प्राण्यांचा अधिवास. आता मग कृत्रिम नैसर्गिक पद्धतीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला? नैसर्गिक पद्धतीमध्ये सजीवाच्या शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, त्यांचं गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्याच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. मग पुढं कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असणारी वर्गीकरणाची पद्धत वापरण्यात आली. डॉब्झेस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचं वर्गीकरण केलं. अलीकडच्या काळात कार्ल ऊस यांनी सुद्धा प्राण्यांचं वर्गीकरण केलं. म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञ लोकांनी थोडक्यात वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. आता सध्या जो पद्धत वापरली गेली रिसेंटली नुकताच ज्या शास्त्रज्ञाची, त्याला कार्ल ऊसची पद्धत म्हणू आपण. मग आता पोरांनो, प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचे फायदे काय असतात हा एक आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारला जाणारा 2 मार्काचा प्रश्न. परीक्षेला आपल्याला 2 मार्कला प्रश्न विचारला जातो, वर्गीकरणाचे फायदे लिहा. मग एक काय, प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर व्हावं यासाठी प्राण्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. काय म्हणलेले? प्राण्यांचा अभ्यास करणं म्हणजे काय की बाबा प्राण्यांचा आकार कसा आहे, प्राण्यांचे गुणधर्म कोणते, प्राण्यांचं शरीर रचना कशी आहे, प्राण्यांमध्ये पेशी कशा आहेत, प्राण्यांमध्ये गुणसूत्र कोणते आहेत, प्राण्यांचा अधिवास काय आहे, या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला प्राण्यांच्या वर्गीकरणामुळे समजण्यास सोपं जातं. पुढे एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील इतर सर्व प्राण्यांविषयी आपल्याला माहिती मिळेल. आता म्हणजे कसं पोरांनो, किंवा एका गटातला प्राणी, उदाहरणार्थ सरीसृप गटातला प्राणी. सरीसृप म्हणजे काय? सरपटणारा. मग आता सरपटणाऱ्या किती मोठे प्राणी आहेत सरपटणारे? मग सरपटणाऱ्या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करायची गरज नाही. सरपटणाऱ्या गटातील एकाही प्राण्यांचा अभ्यास केला तरी इतर सर्व प्राण्यांचे गुणधर्म त्याच्यासारखेच असणार आहे. नंबर 2 ला हवेत उडणारे प्राणी असतील, किंवा नंबर 2 ला जलचर प्राणी असत, किंवा नंबर 3 ला भूचर प्राणी असत. असे जे प्राणी आहेत पोरांनो, या गटातल्या एका समपृष्ठरज्जू असल, असमपृष्ठरज्जू असल, त्याच्यामध्ये असणारे जे विविध प्रकार आहेत त्या सर्व प्राण्यांचा जर अभ्यास करणं फार अवघड आहे. मग त्यातल्या फक्त एकाही प्राण्याचा जर आपण अभ्यास केला तर इतर प्राण्यांचे गुणधर्म त्याच्यासारखेच असतात. पुन्हा प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी आपल्याला माहिती मिळते. तिसरा उपयोग काय सांगितलं पोरांनो, किंवा तिसरा प्राण्यांच्या वर्गीकरणाचा फायदा काय
किंवा प्राण्याच्या उत्क्रांतीविषयी आपल्याला माहिती मिळते. म्हणजे कोणत्या प्राण्यापासून कोणता प्राणी उत्क्रांत झाला, त्याचा विकसित झाला, किंवा त्याचा मूळ प्राणी कोणता आहे, या सर्व गोष्टीविषयी आपल्याला माहिती तिथे मिळते. प्राण्यांना ओळखणं सोपं होतं आणि त्यामध्ये जास्त अचूकता येण्याची शक्यता असते किंवा अचूकता येतेच. जर आपण प्राण्यांचं वर्गीकरण केलं तर प्राण्यांच्या वर्गीकरणामुळे काय होऊन जाईल, आपल्याला त्या प्राण्यांची आपल्याला अचूकता, योग्यपणा किंवा डेफिनेटली, शुअरली ज्याला आपण म्हणू, ते ओळखणं आपल्याला सोपं जाईल. पाचवं, एका गटातील प्राण्याचा दुसऱ्या गटातील प्राण्याशी असणार नातं किंवा संबंध आपल्याला प्राण्याच्या वर्गीकरणामुळे पाहायला किंवा समजायला भेटू शकतो. काय म्हटलं, किंवा एक गटातला प्राणी आहे, त्याचा दुसऱ्या गटातल्या प्राण्याशी कसा संबंध आहे हे आपल्याला पाहायला भेटेल. उदाहरणार्थ लंगफिश नावाचा एक मासा आहे पोरांनो. आता सहजासहजी सर्व मासे काय करतात पोरांनो, जलचर असतात, त्यांना फुफ्फुस नसतात श्वसन करण्यासाठी. आणि जे सस्तनी प्राणी आहेत, जसं उदाहरणार्थ आपण, आपल्याला काय पोरांनो, श्वसन करण्यासाठी लंग्स आहेत. आणि जलचर प्राणी जे असतात, मासे वगैरे असतात, पाण्यात राहणारे प्राणी असतात, त्यांना मात्र लंग्स नसतात. पण मग लंगफिश नावाचा प्राणी जो आहे का पोरांनो, तो काय करतो, याच्या शरीरामध्ये लंग्स आहेत, म्हणून त्याचं नाव आहे लंग फिश. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये लंग्स पण आहेत आणि तो फिश पण आहे. आता सहजासहजी कोणत्याही फिशला काय नसतं, लंग्स नसतात. पण हा प्राणी आहे, त्याला लंग्स पण आहेत आणि तो फिश पण आहे. म्हणजे तो पाण्यातही राहिला तर श्वसन करू शकतो आणि जमिनीवर राहिला तरी त्याला लंग्स असल्यामुळे श्वसन करू शकतो. मग याच्यावरून तर क्लिअर झालं ना. काय क्लिअर झालं, की बाबा लंगफिश प्राणी हा सस्तन आणि जलचर प्राणी यांना जोडणारा दुवा आहे. म्हणून काय सांगितलं, प्राण्यांचं इतर सजीवांशी असलेलं नातं सुद्धा आपल्याला या प्राण्यांच्या वर्गीकरणामुळे पाहायला भेटू शकतं. प्रत्येक प्राण्यांचा अधिवास, निसर्गातील त्याचं नेमकं स्थान समजायला मदत होते. प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची आपल्याला माहिती भेटते. प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची आपल्याला माहिती यामुळे भेटते. आता पोरांनो, प्राणी वर्गीकरण पुढचा पॉइंट हे झालं पोरांनो, प्राण्याच्या वर्गीकरणाचे आपले फायदे. पोरांनो, याच्यातून तुम्हाला कोणत्याही परीक्षेला 2 मार्कला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. 2 पॉइंट लक्षात ठेवा, जे सोपे वाटतात ते. मग पोरांनो, प्राण्यांचं वर्गीकरण झाल्यानंतर प्राण्याच्या वर्गीकरणाचे फायदे झाले. आता प्राण्याच्या वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धती आपल्याला पाहिजे. काय दिलंय, प्राण्याच्या वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धत. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही या मुद्द्यावर आधारित त्याचे 2 प्रकार पाडण्यात आले. काय म्हणजे पोरांनो, पारंपरिक पद्धत म्हणजे प्राचीन पद्धत. प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी, आधार स्थिर उभा राहण्यासाठी पृष्ठरज्जू आहे किंवा नाही याच्यावर त्याचे 2 प्रकार पडले. आणि पहिला प्रकार आहे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा आहे समपृष्ठरज्जू प्राणी. पहिला कोणता आहे, असमपृष्ठरज्जू प्राणी, आणि दुसरा आहे समपृष्ठरज्जू प्राणी. आता त्यामध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी, आता हे आपला 2 प्रकार आहे. हा आहे आपला समपृष्ठरज्जू प्राणी आणि हा आपला आहे असमपृष्ठरज्जू. आता त्यामधला आपला पाहायचा आहे असमपृष्ठरज्जू प्राणी. आता पोरांनो, साहजिकच आहे, या म्हणजे जसं आपण सत्य आणि असत्य, सत्य म्हणजे बरोबर, असत्य म्हणजे चूक, तसं समपृष्ठरज्जू म्हणजे याच्यामध्ये पृष्ठरज्जू असायला पाहिजे. असमपृष्ठरज्जू म्हणजे याच्यामध्ये पृष्ठरज्जू नसतो. आहे का? काय दिले, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. म्हणजे या प्राण्यामध्ये किंवा या गटातल्या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. पुढं, ग्रसनीमध्ये कल्लविदरे नसतात. तिसरा, चेतारज्जू असला तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. काय असेल पोरांनो,
चेतारज्जू, ज्याला आपण नर्व कॉर्ड असं म्हणतो, जर तो असला तर तो कुठं असेल पोरांनो? युग्मांगी आसन, म्हणजे पेयर्ड जोडीने असेल. नंबर 2 ला तो भरीव असेल, स्थायू अवस्थेत. नंबर 3 ला तो शरीराच्या अधर बाजूस म्हणजे समोरच्या बाजूस असेल. चौथा, हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजूला असू शकतात. हा आहे आपल्या असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये. आणि पोरांनो, मला असं वाटतं असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये या वर्षीच्या अभ्यासक्रमातून आपल्याला कट करण्यात आले, म्हणून ह्यो सगळा भाग जो आहे तो कट झालेला आहे. आता समपृष्ठरज्जू म्हणजे काय पोरांनो? आता त्याच्या विरुद्ध काय दिलंय पहा. समपृष्ठरज्जू मध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. श्वसनासाठी कल्लविदारे किंवा फुफ्फुसे असतात. चेतारज्जू एकच असतो, पोकळ असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. आणि हृदय शरीराच्या मात्र अधर बाजूस असतात. समपृष्ठरज्जू प्राण्यांचं वैशिष्ट्य काय? पुन्हा एकदा पहा. पहिलं वैशिष्ट्य आहे की बुवा शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. नंबर 2, त्यांच्यामध्ये कल्लविदारे किंवा फुफ्फुसे असतात. नंबर 3, चेतारज्जू एकच असतो, पोकळ असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. आणि हृदय असलं तर ते मात्र अधर बाजूस असतं. पोरांनो, हे सगळं कट आहे ह्या वर्षी अभ्यास. हे पहा काय दिलं पहा. प्राणीसृष्टी, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी. असमपृष्ठरज्जूचे जेवढे भाग आहेत पोरांनो, आदिजीव, गोलकृमी, चपट्याकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, हे सगळं कट आहे यावेळेस. हो बा, हे कट आहे पोरांनो. हा, हे आहे समपृष्ठरज्जू नावाचा आहे. युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा, हे 3 भाग आपल्याला आहे. चला पाहूया. म्हणजे आपल्याला ह्या वर्षीच्या अभ्यासक्रमातून असमपृष्ठरज्जू नावाचा जेवढा टॉपिक आहे तेवढा कट करून टाकला. समपृष्ठरज्जू नावाचा जेवढा भाग आहे तो मात्र आहे आपल्याला. आता पुढे काय दिलंय बा. ही आतापर्यंत प्रचलित असणाऱ्या प्राणी वर्गीकरणाची पद्धत होती, परंतु सध्या एक नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जातोय. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीबद्दल आपण थोडक्यात पाहूया. कोणाची आहे पोरांनो? ही पद्धत जी आहे रॉबर्ट व्हिटाकर, इयत्ता 8वीला आपल्याला पहिल्या धड्यामध्ये ही आहे होती पद्धत आपल्याला रॉबर्ट व्हिटाकर नावाच्या शास्त्रज्ञाने तयार केलेली पंचसृष्टी पद्धत सध्या अस्तित्वात आहे. रॉबर्ट व्हिटाकर नावाच्या शास्त्रज्ञाने तयार केलेली पंचसृष्टी नावाची पद्धत सध्या मात्र अस्तित्वात. झालं. फक्त सर्व बहुपेशीय सजीवांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला जातो. या पद्धतीमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण करताना शरीराचं रचनात्मक संघटन कोणकोणत्या, लक्ष द्या पोरांनो, नाव काय? पंचसृष्टी. म्हणजे याच्यामध्ये 5 गोष्टीला महत्व दिलं असावं कदाचित. कोणत्या 5 गोष्टीत पहा. नंबर 1, शरीराचं रचनात्मक संघटन कसं आहे. नंबर 2, शरीराची सममिती कशी आहे. नंबर 3, शरीराची देहगुहा कशी आहे. नंबर 4, शरीराचं जननस्तर कसं आहे. आणि नंबर 5, शरीराचं खंडीभवन कसं आहे. म्हणून पोरांनो याला नावच काय दिलंय? पंचसृष्टी पद्धत. रॉबर्ट व्हिटाकर नावाच्या शास्त्रज्ञाने तयार केलेली ही पंचसृष्टी पद्धत. आणि या पंचसृष्टी पद्धतीमध्ये त्यांनी सृष्टीचे 5 भाग पाडले. म्हणजे सृष्टीमध्ये या प्राण्यांचे 5 भागात वर्गीकरण केलं. 1, त्याचं रचनात्मक संघटन कसं. नंबर 2, त्याच्या शरीराची सममिती कशी. नंबर 3, शरीराचं देहगुह रचना कशी. नंबर 4, शरीराची जननस्तर रचना कशी. नंबर 5, त्या प्राण्यांचं खंडीभवन कसं होतं. या मुद्द्याच्या आधारावर रॉबर्ट व्हिटाकर नावाच्या शास्त्रज्ञाने त्याचं वर्गीकरण केलं. मग आता पोरांनो, प्राणी वर्गीकरणाची जी पद्धत वापरण्यात आली त्यामधला पहिला मुद्दा कोणता होता? तर रचनात्मक संघटन. 5 मुद्दे होते ना, तर पाहूया. पहिल्यांदा काय? रचनात्मक संघटन. प्राण्यांचं शरीर पेशीपासून तयार झालेलं आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात. बहुपेशीय प्राण्यांचे जर अनेक पेशी असूनही ऊती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्यांना पेशीस्तर संघटन दाखवले जातात.
उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी. काय म्हटलंय थोडस पोरांनो नीट ऐका. काय सांगितलंय, प्रत्येक प्राण्यामध्ये पेशी असतात. खूप मोठ्या पेशी एकत्र झाली की काय तयार होतं, ऊती तयार होतात. खूप मोठ्या ऊती तयार झाली की काय तयार होतं, अवयव तयार होतात. खूप मोठे अवयव एकत्र आले की अवयव संस्था तयार होते. खूप मोठ्या अवयव संस्था एकत्र आल्या की शरीर तयार होतं. मग पोरांनो आता सगळ्यात अगोदर पेशी स्तर. यामध्ये काय सांगितलं त्यांनी की बहुपेशीय प्राण्यामध्ये जर अनेक पेशी असूनही ऊती तयार झालेल्या नसतील तर त्या प्राण्यांना पेशीस्तर संघटन असे म्हणतात. काय म्हणायचं पोरांनो, की खूप मोठ्या पेशी आहेत पण त्या पेशीपासून काय तयार होत नसल, ऊती तयार होत नसल. सहजासहजी खूप मोठ्या पेशी एकत्र आली की ऊती तयार होतात. खूप मोठ्या ऊती एकत्र आली की अवयव तयार होतात. खूप मोठे अवयव एकत्र आले की अवयव संस्था तयार होते. खूप मोठ्या अवयव संस्था एकत्र आली की शरीर तयार होतं. मग इथं काय सांगितलंय की बाबा बहुपेशीय प्राण्यांमध्ये खूप मोठ्या प्रकारच्या पेशी आहेत, परंतु त्या पेशींमधून काय तयार होत नसल, ऊती तयार होत नसल तर त्याला पेशीस्तर संघटन असे म्हणतात. आणि हे उदाहरण कोणतं दिलंय, रंध्रीय संघातील प्राणी. नंबर 2 आता, काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात आणि त्या ऊतीच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पडतात म्हणून त्यांना पेशी ऊती स्तर संघटन असे म्हणतात. उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी. आता पुढे काय पोरांनो, ऊती अवयव स्तर संघटना म्हणजे काय झालं, काही प्राण्यांच्या शरीरात अनेक ऊती एकत्र येऊन अवयव तयार होतात व त्या अवयवाच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पडतात म्हणून त्यांना ऊती अवयव स्तर संघटन असे म्हणतात. पुन्हा पहा पोरांनो, या व्याख्येवरून आपण ही व्याख्या बनवतोय. हे पहा, काय सांगितलं, काही प्राण्यांच्या शरीरात पेशी असतात. पेशी एकत्र येऊन काय तयार होतात, ऊती तयार होतात आणि त्या ऊतीच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पडतात. त्यांना पेशी ऊती स्तर संघटन असे म्हणतात. आता आपल्याला ऊती अवयव स्तर संघटनेची व्याख्या तयार करूया. काही प्राण्यांच्या शरीरात ऊती एकत्र येऊन अवयव तयार होतात व त्या अवयवाच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. त्यांना ऊती अवयव स्तर संघटन असे म्हणतात. त्यानंतर पुढे काय, अवयव संस्था स्तर संघटन. रचनात्मक संघटनाच्या 4 प्रकारातून उरलेल्या सर्व प्राण्यांमध्ये अवयव संस्था स्तर संघटन असते. यामध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी अनेक अवयव एकत्र जोडून अवयव संस्था तयार केली जाते. उदाहरणार्थ मानव, बेंडूक, खेकडा इत्यादी. मग आपण काय करूया पोरांनो, अवयव स्तर संघटनामध्ये काय लिहूया की अनेक प्रकारचे अवयव एकत्र येऊन शरीरातील विविध क्रिया पार पाडण्यासाठी अवयव संस्था तयार केली जाते. काय सांगितलं पोरांनो, शरीरातील किंवा प्राण्यातील विविध अवयव एकत्र येऊन अवयव संस्था तयार केली जाते व त्याद्वारे शरीरातील सर्व क्रिया पार पाडल्या जातात. याला अवयव संस्था स्तर संघटन असे म्हणतात. पोरांनो, म्हणजे आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा, आपल्याला रचनात्मक संघटनामध्ये काय काय लिहायचं. पहा, आपली जी पंचसृष्टीची पद्धत आपण पाहतोय, पंचसृष्टी, याच्यामध्ये जी माहिती पाहतो त्यामध्ये पहिला पॉइंट पाहतोय आपण रचनात्मक संघटन. आता या रचनात्मक संघटनामध्ये आपण पाहिलंय, पहिलं त्याच्यातला पहिला अ न म्हणता आपण त्याला बुलेट देऊ, पेशी स्तर संघटन. दोन, पेशी ऊती स्तर संघटन. तीन, ऊती अवयव स्तर संघटन. पुढं अवयव संस्था स्तर संघटन.
पहा पोरांनो, एक जरी व्याख्या पाठ झाली ना तर उरलेल्या सर्व व्याख्या करता येतात. आता पेशी स्तर संघटन म्हणजे काही सजीवांच्या प्राण्यामध्ये खूप मोठ्या अनेक पेशी एकत्र येऊन ऊती तयार होत नसेल तर त्याला पेशी स्तर संघटन असे म्हणतात. पेशी ऊती स्तरची व्याख्या काय दिली, काही प्राण्यांच्या शरीरातील खूप मोठ्या पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात आणि त्या ऊतीच्या साह्याने त्या शरीरातील सर्व क्रिया पार पाडल्या जातात, म्हणून त्याला पेशी ऊती स्तर संघटन म्हणतात. ऊती अवयव संस्था म्हणजे काय, काही प्राण्यांच्या किंवा प्राण्यांच्या शरीरातील अनेक ऊती एकत्र येऊन अवयव तयार होतात आणि त्या अवयवाच्या द्वारे किंवा अवयवाच्या साह्याने शरीरातील विविध कार्य पार पाडले जातात, क्रिया पार पाडल्या जातात, म्हणून त्याला ऊती अवयव स्तर संघटन असे म्हणतात. अवयव संस्था स्तर संघटन म्हणजे की काही प्राण्यांच्या शरीरातील अनेक अवयव एकत्र येऊन त्यापासून संस्था तयार होते आणि त्या संस्थेच्या साह्याने शरीरातील क्रिया पार पाडल्या जातात, त्याला अवयव संस्था स्तर संघटन असे म्हणतात. हा आपला पॉइंट. आता दुसरा आहे आपला शारीरिक सममिती. शारीरिक सममिती म्हणजे काय, प्राण्यांच्या शरीराची रचना कशी असते, तर प्राण्यांच्या शरीराची रचना ही 3 प्रकारची असते. बरोबर, काय दिलंय पहा, मानवी शरीराचे काही स्पर्जिलाचे चित्र घ्या. चित्रातील शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे 2 समान भाग मिळवता येतील. आपल्या शरीराच्या विविध अक्षातून काल्पनिक भेद घेतला असता त्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांचे विविध प्रकार पडले. एक मग आता पोरांनो, शारीरिक सममिती किती प्रकारची आहे तर 3. एक असमित शरीर, दुसरं आरीय सममिती आणि तिसरं द्विपार्श्व सममिती. मग असमित शरीर म्हणजे काय, की शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीराचे 2 समान भाग होऊ शकतात, म्हणून त्याला आपण असममित शरीर, नावाचाच अर्थ आहे पोरांनो असममित. असममित म्हणजे काय, शरीराचे 2 समान भाग होणार नाही. कोणताही अक्ष घ्या पोरांनो, उभा, आडवा, तिरका, कसल्याही प्रकारचा अक्ष घेतला तरी त्या सजीवाचे जर 2 समान भाग तयार होत नसल तर त्याला आपण आरीय सममित असममित शरीर असे म्हणतो. उदाहरणार्थ पोरांनो अमिबा. चला आपण अमिबाची आकृती अशी काढूया. अमिबाला विशिष्ट असा आकार नसतो म्हणून आपण अमिबाचा आकार असा काढू. पोरांनो मी याला कोणत्याही अक्षामधून जर कट करण्याचा प्रयत्न केला तर याचे शरीराचे 2 समान भाग होतात का पहा.